नमस्कार, मी आज आहे पिंपळे सौदागर इथे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग संस्था व उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 5 दिव्यांग वधूवरांचा आज एक विवाह सोहळा उन्नती फाउंडेशनचे सर्वेसर्वा माननीय संजयशी भिसे यांनी आज आयोजित करण्यात आलाय। हा सगळा सोहळा संपन्न होतोय। छत्रपती शिवाजी महाराज की रिअल्टी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजूदादा भिसे आपल्याला विनंती। सर्व निमंत्रितांना आलेल्या पै पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करते, कारण आज आपण एका आगळ्या वेगळ्या अशा विवाह सोहळ्याला सर्वजण उपस्थित झालेले आहोत। कारण लग्नाची खूप लगबग इथं दिसत आहे। सर्वजण इथं वधूवर अगदी छान नटून थटून उपस्थित झालेले आहेत आणि तुमचे सर्वांचे त्यांना शुभ आशीर्वाद लाभत आहेत। त्याचबरोबर माझ्याकडून आणि लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्याकडून त्यांना खूप सारे शुभ आशीर्वाद आणि त्यांचं वधूवरांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावं असं मी त्यांना आशीर्वाद देते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून उन्नती फाउंडेशन आणि झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचबरोबर संजय भिसे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई आणि त्यांचे सर्व सहकारी जगन्नाथराव काटे उपस्थित सर्वच मान्यवर आज आगळा वेगळा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आधी मन घ्यावे हाती मग पुसावा गणपती, मन बुद्धीचा प्रधान मन माझे नारायण, तुका म्हणे मन चंचल हाती घ्यावे गुरुचे बळ, हाती घ्यावे गुरुचे बळ। छत्रपती शिवाजी, शी म्हणजे शिकवणारे, वा म्हणजे वाचवणारे आणि जी म्हणजे जिंकवणारे। म्हणून तर पोटच्या पोरांची लग्न सगळेच लावतात, पण दिव्यांगांची लग्न हे काहीच लावतात आणि त्यापैकी असणारं हे उन्नती आणि झुंज आहे। म्हणून त्या सर्वांचा संसार असणारे ही 5 जोडपी मामाचंच नातं आज ही सगळी मंडळी निभावत आहे। परिवाराच्या मामांना विनंती राहील आपणही मंचावरती यायचं आहे। परिवार मोकामावश्रवश्रवं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आर महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे। या अनुषंगाने मी वारकरी संप्रदायातली पाईक असल्याने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने माझ्या हातून एक समाजाची सेवा घडली। एक दिव्यांग मुलांचा आपण लग्न सोहळा आज इथे पार पाडत आहोत। तर मी आज सर्वांना म्हणजे धन्यवाद देते की आज सर्वांच्या कृपेने आशीर्वादाने आज हा कार्यक्रम पार पडला।
मी आज आहे एका अनोख्या विवाह सोहळ्यात. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उन्नती सोशल फाउंडेशन आणि झुंज दिव्यांग संस्था यांच्या वतीने दिव्यांगांचा आज अनोखा एक विवाह सोहळा इथे आयोजित करण्यात आला होता. आणि माझ्याबरोबर काही नववधू इथे आहेत, नववर आहेत. आज त्यांना मी विचारू इच्छितो, काय नाव आपलं? माझं नाव कौतिक जाधव. मी झुंज दिव्यांग संस्था इथं ट्रेनिंग घेतलेली आहे. त्याच्यानंतर एका महिन्यानंतर मला समजलं की इथं विवाह सोहळे होतात, तर मी पण म्हटलं की करून टाकावं. तेव्हा मला पण खूप आनंद झाला. उन्नती फाउंडेशनने बी खूप मोठे कार्य केलेलं आहे आणि त्यांचं पण खूप खूप आभार. मी प्रथम आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेणं हे गरजेचं आणि खरं आज काळाची गरज आहे. आज आपला समाज कुठं चालला आहे की आता तरुण पोरं आपलं DJ किंवा अनेक कार्यक्रम घेतात, पण त्याच्यातून शिवाजी महाराजांनी काय सांगितलं आपल्याला आणि DJमधून तुम्ही काय घेणार आहे. पण ह्या आपण अशा समाजाचं, दिव्यांग समाज असेल किंवा अनेक इतर समाजांचं सुद्धा आपण जर असं लग्न सोहळा किंवा त्यांचे कोणाचे त्यांना घरासाठी घर बांधण्यासाठी मदत किंवा असं काहीतरी मदत केली पाहिजे किंवा आपण वृक्षारोपण केलं पाहिजे. म्हणजे शिवजयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे असो जयंती, मोठ्या व्यक्तींच्या जे जयंती असतात, तर त्या जयंतीनिमित्त आपण हे असे जर कार्यक्रम जर राबवले तर आपल्याला नक्कीच याच्यातून आशीर्वाद मिळेल आणि आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला तुम्हाला तुमच्या पिंपळे सौदागरमधल्या सर्व कुटुंब, म्हणजे तुमचे जे काही मित्रपरिवार आहेत, यांनी सर्वांनी एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल काय म्हणाल? अक्षरशः आत्तापर्यंत उन्नती सोशल फाउंडेशन हे स्वतः वैयक्तिक खर्च करत असायचं, पण आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ मी एकदा बसलो आणि बसल्यानंतर मला ते म्हणाले की सर तुम्ही स्वतः कार्यक्रम करत असता पण आम्हाला पण थोडी संधी द्या. मग आता हा जर तुम्ही कार्यक्रम घेतला दिव्यांग मुलामुलींना लग्नासाठी, तर आम्हाला पण त्याच्यात काहीतरी वस्तू द्यायच्यात. मग कुणी कपट दिलं, कुणी मिक्सर दिला, कुणी अन्नदान केलं. असे अनेक लोक मला हात आले माझ्या संघ काम करण्याकरता. मग मला असं कळालं की आता उन्नती मी एकटा नाही आहे, आता अनेक हजारो लोक माझ्या संघ आहे. त्यामुळं मी इथून पुढं अजून समाजासाठी काय करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर हे होते संजयजी भिसे. आणि आपण पाहतच आहेत की समाजात खरंच म्हणजे छत्रपतींचे विचार मानणारे काही मावळे आजही या समाजात आहेत आणि त्यातलंच एक प्रतीक माननीय श्री संजय भिसेंच्या बाबतीत आपल्याला दिसून येते. थँक्यू.